नमस्कार. मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही आणि डिसेंबरचा पण हप्ता आला नाही. आणि काही लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला आहे परंतु नोव्हेंबरचा हप्ता आला नाही. तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती ही अशी घेणार आहोत. यामध्ये पहिलं कारण असू शकतं आधार सीडिंग समस्या. जर तुमचं अकाउंट हे आधारशी लिंक नसेल किंवा डीबीटी सक्रिय नसेल, डीबीटी ऍक्टिव्ह नसेल, तर जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार नाही. आणि कृपया एक वेळेस तुमची डीबीटी ही ऍक्टिव्ह आहे का एक वेळेस नक्की चेक करा. डिसेंबरमध्ये ते ऍक्टिव्ह झाल्यामुळे डीबीटी ऍक्टिव्ह झाल्यामुळे कदाचित डिसेंबरचा हप्ता हा येऊ शकतो. ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला आहे, कदाचित डीबीटी हे ऍक्टिव्ह असल्यामुळे ज्यावेळेस डिसेंबरमध्ये ऍक्टिव्ह असेल त्याच्यामुळे जो काही हप्ता आहे तो डिसेंबरचा आला असेल. नोव्हेंबरमध्ये बहुतेक ते डीबीटी ऑफ असेल त्याच्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल. कृपया एक वेळेस डीबीटी चेक करावी, ऍक्टिव्ह आहे का ऑफ आहे. आणि दुसरं कारण, आणि यामध्ये काही वेळेस सर्व्हरवरती काही तांत्रिक अडचणीमुळे जो काही हप्ता आहे तो वेळेवरती तुम्हाला मिळणार नाही, प्रोसेस राहतो आणि त्यामुळे तो हप्ता अकाउंटला येत नाही. आणि जो काही हप्ता आहे आपला तो पेंडिंग मध्ये जातो. काही तांत्रिक अडचणीमुळे त्या सर्व्हरमुळे त्याचं जे काही प्रोसेस आहे ते लवकर होत नाही, त्याच्यामुळे जो काही हप्ता आहे पेंडिंग मध्येच राहिला असेल. आणि याचा तिसरा मुद्दा आहे, ज्या वेळेस तुमची ही केवायसी ही पडताळणी झाली नसेल त्याच्यामुळे जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तो तुम्हाला मिळाला नाही. त्याचं कारण असू शकतं की ज्या वेळेस ई केवायसी पडताळणी ही सुरू झाली आहे त्यावेळेस नोव्हेंबरमध्ये तुमची बहुतेक ई केवायसी ही पडताळणी झाली नसेल. आणि ज्यावेळेस आता हे जानेवारी महिना चालू आहे तर जानेवारीमध्ये बहुतेक तुमची ई केवायसी पडताळणी झाली असेल. त्याच्यामुळे जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींना आला आहे. ज्यांची ई केवायसी पडताळणी झाली आहे अशा लाडक्या बहिणीला डिसेंबरचा हप्ता आला आहे परंतु नोव्हेंबरचा हप्ता हा आला नाही. आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नसेल, एकतर त्यांचे हेच कारण असू शकतात किंवा याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीचे फॉर्म चुकले आहेत, म्हणजे ई केवायसी चुकली आहे, अपूर्ण आहे, ई केवायसी झाली नाही, जो काही फॉर्म आहे त्यांचा तो रिजेक्ट दाखवत आहे, तो जो काही हप्ता आहे तो त्यांना मिळणार नाही. ज्यावेळेस एडिटचं ऑप्शन हे येणार आहे त्यावेळेस तुम्ही ई केवायसी ही एडिट करून घेऊ शकता आणि जो काही लाभ आहे तो नंतर तुम्हाला सुरळीतपणे चालू राहणार आहे. आणि चौथा म्हणजेच महत्वाचा एक मुद्दा आहे आणि ते आहे बॅकलॉग. तर यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी व्हेरिफिकेशन झालं नाही, आता ज्यावेळेस ही ई केवायसी व्हेरिफिकेशन होईल जेणेकरून की पडताळणी होईल आणि जे काही थकीत हप्ते आहेत, जे काही खूप साऱ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता मिळाला नाही, नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही, डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे. आणि या पडताळणीमध्ये ज्या वेळेस जानेवारीचा जो काही हप्ता आहे, आता जो काही हा येणारा जो टप्पा आहे, आता या टप्प्यामध्ये जे काही थकीत हप्ते आहेत हे सर्व हप्ते एकत्र तुम्हाला मिळणार आहेत. तर यामध्ये काळजी करायसाठी काही गरज नाही. आणि ही जी माहिती आहे ही सरकारने सांगितलेली आहे. जी लाडकी बहीण या सर्व गोष्टीमध्ये पात्र आहे, त्या निकषमध्ये आहे आणि त्या लाडक्या बहिणींना जो काही नोव्हेंबर डिसेंबर समजा हप्ता हा मिळाला नसेल, काही तांत्रिक अडचणीमुळे नोव्हेंबर डिसेंबर हप्ता हा त्या लाडक्या बहिणीला मिळाला नसेल, तर सरकारने स्पष्ट सांगितलं आहे तर जो काही थकीत हप्ता आहे, आता या जानेवारीच्या टप्प्यामध्ये म्हणजे जानेवारीचा जो काही हप्ता आहे त्या हप्त्यासोबतच जे काही हप्ते थकीत आहेत ते सर्व हप्ते एकत्र मिळणार आहेत. ज्यावेळेस ई केवायसी व्हेरिफिकेशन ही पडताळणी सक्सेसफुली पूर्ण होईल त्याच वेळेस तुम्हाला सर्व हप्ते हे एकत्रित मिळणार आहेत. तर कृपया तुमचं आधार सीडिंग एक वेळ चेक करा, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का ते चेक करा. आणि त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी रिजेक्ट दाखवत असेल तर अशा लाडक्या बहिणींना काही कारणास थांबवण्यात आला आहे, म्हणजे त्यांचा जो काही हप्ता आहे तो त्यांना आता ह्या टप्प्यामध्ये मिळणार नाही. ज्यावेळेस तुमची ई केवायसी चुकली आहे, ज्यावेळेस तुमची ई केवायसी दुरुस्त होईल त्यावेळेसच तुम्हाला जो काही हप्ता आहे आणि त्याची जे काही पडताळणी आहे ई केवायसी री पडताळणी होईल त्यावेळेस तुम्हाला जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in
या अधिकृत वेबसाईटवरती जर फॉर्म भरला असेल तर कृपया तुम्ही त्या वेबसाईटवरती जावा. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, डिसेंबरचा हप्ता आला आहे किंवा दोन्ही हप्ते आले नाहीत, जर त्या लाडक्या बहिणींनी जर त्या ऑनलाईन पोर्टलवरती जर फॉर्म भरला असेल तर कृपया त्या वेबसाईटवरती जावा आणि तिथे तुमचं स्टॅटस चेक करा. पूर्ण माहिती तिथे दिलेली आहे, तिथे एक वेळेस चेक करा आणि तिथं तुमचं जे काही स्थिती आहे ते पेंडिंग दाखवत आहे का, प्रोसेसमध्ये आहे का, अप्रूव्ड आहे का रिजेक्ट आहे असं जर दाखवत असेल तर कृपया ते चेक करा. तर तुमची जे काही स्थिती आहे तिथे तपासा. पेंडिंग आहे, अप्रूव्ड आहे, रिजेक्ट आहे, प्रोसेसमध्ये आहे, जे काही स्थिती आहे तुम्हाला तिथे दिसेल. तर यामध्ये आणखी एक प्रॉब्लेम असू शकतो. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, डिसेंबरचा हप्ता आला नाही, तर बँक अकाउंट जे आहे ते ऍक्टिव्ह आहे का, किंवा आपल्या बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे पण पैसे हे तुमच्या अकाउंटला येऊ शकत नाहीत. किंवा एक वेळेस तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करा. तुमचं जे बँक अकाउंट आहे ते ऍक्टिव्ह आहे का नाही, एक वेळेस नक्की चेक करा. का तिथे पण ई-केवायसी करायची आहे, तिथे पण जाऊन चेक करा. कारण ज्यावेळेस ई-केवायसी आपण करणार नाही बँकेमध्ये पण कधी कधी आता ई-केवायसी करावी लागते. जर ई-केवायसी केलं नसेल तर एक वेळेस बँकेत जाऊन पण भेट द्या. आणि यामध्ये ज्या लाडक्या बहिणीचं आधार कार्ड समजा तुम्ही अपडेट केलं नसेल तर तुम्हाला आधार कार्ड पण अपडेट करणं हे महत्वाचं आहे. आता दर 5 वर्षाला तुम्हाला आधार कार्ड हे अपडेट करावं लागणार आहे. जर तुमचं आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर कृपया आधार कार्ड पण अपडेट करून घ्या. जर तुमचं जुनं आधार कार्ड आहे, तुम्ही खूप वर्षांनी त्याला तुम्ही अपडेटच केलं नाही तर कृपया अपडेट करून घ्या. ते पण एक महत्वाचं कारण असू शकतं, पैसे न येण्याचं कारण असू शकतं. तर तुमचे पैसे न येण्याचे कारण हे 3-4 असू शकतात. तर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.